राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला केल्याने दुचाकीस्वार जखमी झाला आहे। या घटनेमुळे कोंढवड परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली असून परिसरात वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील अमोल सरोदे हे बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राहुरी स्टेशन ते कोंढवड रस्त्याने कोंढवडला आपल्या घरी दुचाकीवरून जात होते। तेव्हा कोंढवड येथील मुळा नदी शेजारील शंकर औटी यांच्या शेतातून अचानक बिबट्याने सरोदे यांच्यावर दुचाकीवर झडप घातली। सरोदे यांच्या उजव्या पायाला बिबट्याने गंभीर दुखापत केली। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सरोदे यांनी आपल्या दुचाकीची गती वाढवून बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका केली। त्यानंतर जखमी सरोदे यांना राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले। त्यानंतर नगर येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी त्यांना पाठवण्यात आले। या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनपाल राजू रायकर यांना कळवली। त्यानंतर वनरक्षक पवन निकम, सागर वाघचौरे व ताराचंद गायकवाड यांनी राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी अमोल सरोदे यांच्या तब्येतीची चौकशी केली। त्यानंतर घटनास्थळी भेट दिली। यावेळी वन विभागाचे पथक परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक मादी व 2 बछडे रस्ता पार करताना निदर्शनास आले। दरम्यान कोंढवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर संचार असून या बिबट्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, पाळीव कुत्रे फस्त केली आहेत। त्याचप्रमाणे अनेकांच्या दुचाकी मागे धावत असल्याच्याही घटना घडल्यात। तरी वन विभागाने या बिबट्यांना तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे, राहुरी।